नमस्कार मित्रांनो, लग्नाची बेडी आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की सिंधू ही विनायकची एक्सरसाइज घेतल्यानंतर थांबते। तर मधू म्हणत असते की सिंधू, विनायकसाठी तू जे काही करते त्याचे उपकार मी कधीच विसरू शकत नाही ग। सिंधू म्हणते की मी एक डॉक्टर म्हणून हे कर्तव्य माझे पूर्ण करते। तर लगेच मधू म्हणत असते की मी इंटरनेटवर एक व्हिडिओ बघितला, परंतु मला तसे नाही म्हणायचे, तुझी ट्रीटमेंट विनायकसाठी खूप महत्त्वाची आहे। तर सिंधू म्हणते की मधुताई, जर कोणत्या व्हिडिओजमुळे आपल्याला विनायकच्या या प्रयत्नामध्ये म्हणजे एक्सरसाइजमध्ये जर मदत होत असेल तर आपण तो व्हिडिओ नक्की त्यामध्ये ॲड करू शकतो। मधू म्हणते की ठीक आहे, ते व्हिडिओ मी तुला पाठवते। त्यानंतर लगेच मधू म्हणते की विनायक, तुला भूक लागली का, म्हणून ती विनायकला जेवायला देते। तर सावी म्हणते की आई, मला सुद्धा खूप भूक लागली, म्हणून सावी सुद्धा विनायक बरोबर जेवण्यासाठी बसलेली असते। मधू तिला वाढतच असते। तेवढ्यात लगेच काकू येते आणि काकू ही मधूला म्हणते की थांब मधू, आणि तू या दोघींना या घरामध्ये ठेवून तर घेतलेस तेव्हा मी तुला काहीच म्हटले नाही, परंतु हे घर माझं आहे। हे घर काही लॉजिंग किंवा रेस्टॉरंट बोर्डिंग वगैरे नाही। तेव्हा लगेच मधू म्हणते की आहो काकू, पण ती लहान आहे, तिला भूक लागली म्हणून तिला जेवायला देते। तेव्हा लगेच काकू म्हणते की तिची आई तिच्यासाठी समर्थ आहे। काकू म्हणते की सिंधू, राघव आणि राणीने तुला या घरामध्ये जरी ठेवून घेतले असले तरी हे घर माझं आहे। या घरामध्ये मी तुला काही नियम देते, ते नियम जर तुला मान्य असेल तरच तू या घरामध्ये राहू शकते, आणि मान्य असेल तर हो म्हणायचे। तर सिंधू मान हलवते। त्यानंतर काकू म्हणत असते की फक्त या घरामध्ये 5 ते 6 आणि 2:30 ते 3 या वेळेमध्ये तुला स्वयंपाकघरामध्ये प्रवेश राहील, आणि तुमच्या स्वयंपाकासाठी लागणारा जो काही खर्च आहे, अगदी मीठ आणि मोहरी, तो सुद्धा तुलाच करावा लागेल। तर सिंधू म्हणत असते की मला मान्य आहे, आणि तसेही मी तुमच्या घरातला काही एक पदार्थ सुद्धा घेणार नव्हते, सर्व काही मी खर्चाने करणार होते। तेव्हा काकू 3 क्रमांकांचा नियम सांगते की रत्नपारखी कुटुंबातील कुणाही व्यक्तीबरोबर म्हणजे आमच्या सर्वांबरोबर तुम्ही दोघींनी जेवायला बसायचे नाही, आणि 4 नियम आहे तो तुम्हाला जे काही गेस्ट हाऊस राहण्यासाठी दिलेले आहे ना, फक्त त्याचाच वापर करायचा। इतर रूममध्ये जाण्याअगोदर घरातील परमिशन घ्यावी लागेल। तेव्हा सिंधू हे सर्व विनायकसाठी मान्य करते। त्यानंतर काकू काही नियम सांगते की तुझ्या मुलीने आणि तू इतर घरातील कुणाशी आगाऊपणे बोलायचे नाही, आणि तुझ्या मुलीने जे काही तोडफोड केलेली आहे त्याचा खर्च तुला स्वतः द्यावा लागेल। आणि शेवटचा अगदी एक महत्त्वाचा नियम आहे, तो म्हणजे दर महिन्याला तुला या घराचे भाडे 30,000 रुपये द्यावे लागतील। आणि मला हे सुद्धा माहिती आहे की तू खूप स्वाभिमानी आहे, तू असे सुद्धा म्हणशील की मी राघव आणि राणीच्या सांगण्यावरून येथे विनायकच्या ट्रीटमेंटसाठी आले, परंतु तू खूप स्वाभिमानी आहे, त्यामुळे तू हे काम नक्की पूर्ण करशील, आणि परत तू ठरवायचे तू या घरामध्ये राहणार की नाही, की कुठे बाहेर राहण्यासाठी जाणार। असे बोलून काकू आतमध्ये जाते। मधूला सुद्धा खूप वाईट वाटते, आणि विनायकला सुद्धा। सावी सुद्धा खूप नाराज होऊन बघत असते। त्यानंतर सिंधू स्वतःसाठी काही वडापाव आणि भजी घेण्यासाठी एका हॉटेलवर येते, आणि तिच्याकडे काही थोडेच पैसे शिल्लक असतात, म्हणून सिंधू त्यातील काही पैसे देते आणि ते घेऊन घरी येत असते। तेवढ्यात राघव हा गाडीतून येत असतो, सिंधूला बघतो आणि मी सुद्धा घरी जातोय, तुम्हाला घरी यायचेच असेल तर चला। तेव्हा लगेच सिंधू म्हणते की नाही, घर जवळच आहे, मी पायी चालत येईल। राघव म्हणतो की चला। राघव म्हणतो की आपलं ध्येय एकच आहे। सिंधू म्हणते की परंतु वाटा वेगळ्या आहेत। सिंधू काही राघवबरोबर जायला तयार नसते, तर राघव रागाने तेथून निघून जातो। त्यानंतर राघव घरी येतो, तर सावी आणि विनायक खेळत असतात। तर लगेच राघवला बघून सावी म्हणत असते की पोलीस काका, तुम्हाला एक जादू बघायची का। तेव्हा लगेच विनायक आपल्या पायावर स्वतः उभा राहतो, आणि ते पायातील जे काही ब्रेसलेट आहे ते काढून टाकतो। तर लगेच राघव हा खूप चकित होतो, आणि विनायक, तू स्वतःच्या पायावर चक्क उभा राहिलास का, असे तोंडाला हात लावत बोलतो। आणि विनायक, तू बरा झाला असे त्याला वाटत असते। राघव म्हणतो की तू बिगर ब्रेसेसशिवाय चालायला लागला, हेच माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे, म्हणून मला खूप आनंद झाला। सांग तुला काय गिफ्ट लागते। तर विनायक म्हणत असतो की गिफ्ट मला नाही, डॉक्टर काकूंना द्या। तेव्हा लगेच सावी म्हणते
माझं गिफ्ट आणि हे कसे वाटले तुम्हाला? तेव्हा राघव म्हणतो की तुझी जादू आणि गिफ्टसुद्धा खूप छान आहे. तेव्हा सावी ही आईची आठवण पाहत असते, म्हणजे तिची वाट बघत असते आणि आई केव्हा येईल असे राघवला विचारते. तेव्हा लगेच राघव म्हणतो की ती आत्ता येईलच. तर राघव म्हणतो की काय झाले बाळा, काय लागते तुला? तेव्हा लगेच सावी म्हणते की मला खरंच खूप भूक लागली. तेव्हा तो सावीला विचारतो की तू जेवली नाहीस का? तर सावी नाही म्हणते. विनायकला विचारतो तू जेवलास का? तेव्हा विनायक हो बोलतो आणि लगेच राघव म्हणतो की तू सावीला बरोबर जेवणासाठी का घेतलं नाही? तेव्हा राघव स्वतः आतमध्ये जातो आणि सावीला जेवणाचे ताट घेऊन येतो आणि सावीला मस्त असा एक खुर्चीवर तो जेवायला देतो. तेवढ्यात सावी घास घेणार सिंधू येते आणि सिंधू म्हणते की सावी बाळा चल, मी तुझ्यासाठी वडापाव आणि भजी घेऊन आलेत. तेव्हा राघव म्हणत असतो की अन्नाचा कधी अपमान करू नये, जेवताना कधी उठू नये आणि बाहेरचे अन्न हे चांगले नसते ते खाऊ नये. राघव म्हणतो की तुला इतकी काळजी होती, मग तिला केव्हाची भूक लागली, केव्हाची वाट बघत होती ती? तेव्हा सिंधू म्हणते की त्यासाठीच मी बाहेर गेले होते. तर सावी काही सिंधूचं ऐकत नाही आणि आई प्लीज मी जेवू का म्हणून जेवणाचा एक घास घेते आणि खरंच किती मस्त जेवण आहे असे ती सिंधूला म्हणते. तर सिंधू म्हणते की जेव मग. त्यानंतर लगेच राघव हा रूममध्ये असते. तर सिंधू सावी जेवलेली आहे ना त्याचे पैसे राघवला देण्यासाठी येते. राघव म्हणतो की हे घर आहे, रेस्टॉरंट वगैरे नाही. सिंधू म्हणत असते की माझी मुलगी आहे आणि तिला हे समर्थ म्हणजे जेवणासाठी तिचा खर्च करणे ही माझ्यासाठी समर्थ आहे, त्यामुळे मला कुणाच्या मदतीची गरजसुद्धा नको. राघव म्हणतो की तुझा हा स्वभाव खूप इगोनिष्ठ आहे आणि स्वतःचा तुला किती इगो आहे, त्यामुळेच आपली अशी अवस्था झाली आज आणि त्याचं त्या मुलीला भोगावे लागते. तर लगेच सिंधू म्हणत असते की माझा इगो हा तुम्हाला इगो वाटत असेल, पण हा माझा स्वाभिमान आहे. पण या घरातले नियम आणि जे काही संस्कार आहे ते मला चांगले माहिती आहे, माझ्यापेक्षा जे जास्त कुणाला माहिती असणार. राघव म्हणत असतो की तू अजून सुद्धा बदललेली नाही. सिंधू म्हणते की तुम्ही सुद्धा बदललेले नाही आहे तशीच. सिंधू म्हणते की तुम्ही एक पोलीस ऑफिसर आहात, गुन्हेगाराची मानसिक अवस्था तुम्ही समजून घेता, पण आपल्या घरातील आपल्या माणसाची मानसिक अवस्था तुम्ही समजून घेतली नाही, त्यामुळे आपल्या दोघांची आज अवस्था ही अशी झाली आणि त्याला तुम्ही जबाबदार आहात. त्यानंतर सर्वजण बसलेले असतात. सावी आणि विनायक बॉल खेळत असतात. तर रेश्मा म्हणत असते की काकू सिंधूने दुसरे लग्न केले की काय, आणि लग्न जरी केले असले पण तिच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र नाही, मग ही सावी कुणाची मुलगी आहे? मला काळजी वाटते म्हणून विचारते. तेव्हा काकू म्हणते की तुला काय करायचे? रत्नाकर विचारतो की कुणाची काळजी वाटते रेश्मा तुला? सिंधूची काळजी वाटते का? तर रेश्मा म्हणते की नाही, राणी वहिनीची. खरंच त्या किती चांगल्या आहेत. विनायकच्या ट्रीटमेंटसाठी जरी असले तरी त्यांनी सिंधूला या घरामध्ये परत घेऊन आल्यात ना. तेव्हा लगेच रत्नाकर म्हणत असतो की सिंधू सुद्धा चांगली आहे, ती विनायकच्या ट्रीटमेंटसाठी या घरापर्यंत तर शेवटी आलीच ना. त्यावर रेश्मा म्हणते की राघव आणि राणीचं लग्न अर्धवट राहिलं आहे, हे जर सिंधूला समजले तर ती त्या गोष्टीचा फायदा घेईन आणि राघव भाऊजींच्या. तर राघवला खूप राग येतो आणि तो रेश्मावर भयंकर चिडतो. तेव्हा लगेच राजश्री येते. तर ऋतुजा म्हणत असते की वहिनी आणि राजश्री काकू, तुम्हाला असे वाटत नाही का राघव आणि राणीचं लग्न अर्धवट राहिलं आणि ते सिंधूपासून आपल्याला लपून ठेवावेच लागेल? एवढ्याच सावी आणि विनायक जो बॉल खेळत असतात तो बॉल हा काकूला येऊन लागतो. तर काकू भयंकर चिडते. विनायक आता तू तुझ्या रूममध्ये अभ्यासासाठी जा. तर लगेच विनायक म्हणतो की सॉरी आजी, तुला आता बॉल नाही लागणार परत. तर सावी सुद्धा म्हणत असते की सॉरी मोठी आजी. तर लगेच काकू म्हणत असते की मी तुझी मोठी आजी वगैरे काही नाही आणि विनायकला ती रूममध्ये जाण्यासाठी सांगते. तेव्हा विनायक म्हणतो की आई आणि बाबा तुम्ही समजावा ना आजीला, मला सावी बरोबर खेळायचे. राघव आणि मधू म्हणतात की लहान मुलं आहे आणि दोन्ही मुलं समजूतदार आहे, प्लीज त्यांना काकू खेळून दे. तेवढ्यात सिंधू बाहेर आलेली असते आणि हे सर्व ऐकते. तर लगेच काकू म्हणते की लहानपणात जर चांगले संस्कार दिले तरच मुले ही मोठ्यापणी चांगले वागतात. तुमचंच उदाहरण घ्या, तुम्हाला लहानपणी चांगले संस्कार भेटले म्हणून तुम्ही हे चांगले झालात, त्यामुळे काही उदाहरणं आहेत आपल्यासमोर, असे काकू सिंधूकडे बघत म्हणत असते. आणि त्यांच्या आईवडिलांनी
त्यांना लहानपणापासून कोणतेही संस्कारच दिले नाही। तेव्हा लगेच सिंधू रागाने काकूकडे बघत असते आणि हा भाग इथे संपतो। पुढील भागामध्ये राजश्री ही राघवकडून वचन घेत असते, तू राणीला कायम सुखात ठेवशील। तर राघव लगेच वचन देतो की मी राणीला कायम सुखात ठेवील, कधीही दुःख तिला देणार नाही। त्यानंतर इकडे सिंधू ही सावीला म्हणत असते की मला विनायकचे आजी आजोबा खूपच आवडले, मला असे का वाटते की ते माझे सुद्धा आजी आजोबा आहेत, पण तू मला त्यांच्याकडे का जाऊन देत नाही, तू त्यांना लोक का म्हणत असते। तेव्हा सिंधू काही उत्तर देत नाही। त्यानंतर इकडे राजश्री ही राणीच्या हाताला धरून राघवच्या रूममध्ये घेऊन येते आणि आजपासून राणी या रूममध्ये राहील असे राघवला बोलते। तर राघव रागाने राजश्रीकडे बघत असतो। तेव्हा आता राणी आणि राघव वेगवेगळे झोपतात, हे सावी सिंधूला कसे सांगते ते बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।